हिंदू एकता आंदोलन संघटना सांगलीतर्फे शिवोत्सव 2026 ची लाठीकाठी दांडपट्टा मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी सांगता समारोप. सांगली राजवाडा चौकात सुरू असलेल्या हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली शिवोत्सवाची सांगता समारोप रक्षक गुरुकुल कुपवाड मैदानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी सांगता करण्यात आली. या मर्दानी खेळाचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने व भाजपचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, उद्योगपती प्रदीपजी बोथरा, तानाजीराव शिंदे, बाळासाहेब मोहिते, हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय भोकरे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करून करण्यात आले. रक्षक गुरुकुलच्या मावळ्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, भाला चालवणे, कुऱ्हाड चालवणे, लाठीकाठी, लिंबू कापणे, डोक्यावर नारळ फोडणे याची प्रात्यक्षिके सादर केली. सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भाजपाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने, नगरसेवक ॲडव्होकेट स्वाती शिंदे, शिवकवच मंडळाचे प्रकाश निकम, शिवभक्त राम काळे, सोमनाथ गोटखिंडे, माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांनी केली. यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की पहलगाममध्ये हिंदूंना जात नाही तर धर्म विचारून त्यांची हत्या केली. हिंदूंचे 33 कोटी देवदेवता, मंदिरातील कळस, दारातील तुळस जिवंत ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे. तसेच राज्यात मिरवणुकीमध्ये क्रूरकर्मा औरंगजेब, क्रूरकर्मा अफजल खान, क्रूरकर्मा टिपू सुलतान यांचे पोस्टर फडकून त्यांचे उदात्तीकरण करणाऱ्यांना मिरवणुकीमध्ये घुसून मिरवणूक उधळून लावा. यावेळी मान्यवरांचा सत्कार शिवोत्सव समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, दिग्विजय शिंदे, गजानन माने, हरप्रीत सिंग गौड यांनी केले. सूत्रसंचालन हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते विजय कडणे यांनी केले. यावेळी राजीव जाधव, अवधूत जाधव, ॲडव्होकेट श्रीपाद होमकर, नारायण हंडे, भूषण गुरव, हरप्रीत सिंग गौड, अक्षय पवार, सुभाष ढमाल, सतीश डंबळकर, बाबासाहेब बेलवलकर, प्राध्यापक H.N. पाटील, शिवाजी पाटील, गजानन मोरे, ओंकार शिंदे, अरविंद येतनाळे, सुनीता इनामदार, प्राची कुदळे, अजय काकडे, प्रथमेश खिलारे, सुमित शिंगे, निखिल सावंत आदी शिवभक्त उपस्थित होते.